दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजनेचा उगम झाला होता. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. जसं काल कात्रजच्या दूध संघाला अजितदादाचं नाव दिलं गेलं, तसं अजितदादांच्या स्मृती लाडक्या बहिणींच्या मनात कायम राहाव्या म्हणून त्यांना आदरांजली म्हणून महाराष्ट्र शासनाने अजितदादांची लाडकी बहीण असं लाडक्या बहीण योजनेचं नाव करावं, जुनं नाव बदलावं, एवढी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातील सदस्यांची विनंती आहे. आमच्या मनात शंकेचं काहूर आहे. आमच्या प्रश्नाची उत्तरं अद्यापही सापडत नाही आहे. मी काल तुमच्या चॅनलवर शंका व्यक्त केली होती की दादांचं घड्याळ कुठे आहे, आणि आज चॅनलने तुमच्याच बातमी चालवलेली आहे, अनेक चॅनलने, की दादांच्या घड्याळावरून दादाची ओळख पटली नाही, ते पांढऱ्या कपड्यावरून ओळख पटली. त्याच्यामुळं शंकेचं काहूर महाराष्ट्राच्या मनात आहे. माझी सर्व पक्षाच्या सर्व आमदारांना विनंती आहे की हा मुद्दा सर्वांनी लावून धरावा. जो तो ब्लॅक बॉक्स आहे तो पटकन त्यातला डेटा सार्वजनिक झाला पाहिजे. दादांचं CCTV फुटेज त्या दिवसाचं सकाळी विमानतळावर येतानाचं ते अदानी ग्रुपकडून तात्काळ आलं पाहिजे. विमानात नेमके किती लोक चढले बसले हे महाराष्ट्राच्या समोर येऊ द्या. तोपर्यंत हा संभ्रम कायम राहील आणि माझा लढा हा शेवटपर्यंत कायम राहील.